भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्याने पाकिस्तान मात्र धास्तावले। पाक लष्कराचं मुख्यालय कंट्रोल रूम डोंगरात बोगद्यात स्थलांतरित करणार। लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीवरून आता इस्लामाबादच्या मरगला हिल्समध्ये नेण्यात येणार आहे। सुरक्षेसाठी डोंगरात 10 किलोमीटर बोगदा खोदून कंट्रोल रूम तयार केली जाणार। 20 वर्षापूर्वी मुशर्रफ यांनी आखलेल्या प्रकल्पाला ऑपरेशन सिंदूर नंतर मात्र आता गती मिळालेली आहे। तर ब्रह्मोस मिसाईल हे का महत्त्वाचं आहे ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर भारताने रशियाच्या सहकार्याने विकसित केलेलं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल हे आहे। तर ब्रह्मोस हे अतिशय महत्त्वाचं आहे। यामध्ये लढाऊ विमान, पाणबुडी, युद्धनौका किंवा जमिनीवरून हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं। तर भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्कोचा नदीच्या या नावावरून हे ब्रह्मोस्त्र असं नाव देण्यात आलं। तर जगातल्या सर्वात वेगवान सुपरसॉनिक मिसाईलमध्ये ब्रह्मोसची गणना केली जाते। तर या ब्रह्मोसची रेंज जी आहे ती 290 ते 450 किलोमीटर आहे। तर 200 ते 300 किलो स्फोटकांची क्षमता आहे। मोठे सैन्यतळ नष्ट करण्याची ब्रह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं असं भारतासाठी हे शस्त्र आहे। तर ब्रह्मोस हे काय महत्त्वाचं आहे या संदर्भातली माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिली। यानंतर आता आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, आपण पाहतोय ब्रह्मोस्त्र आपण त्याचा उपयोग केला आणि पाकिस्तान मात्र या ब्रह्मोस्त्राने धास्तावल्याचं पाहायला मिळतं आणि ऑपरेशन सिंधू नंतर आता पाकिस्तान काही का प्रमाणात, थोड्या प्रमाणात तरी नरमल्याचं पाहायला मिळतं। काय अपडेट? अगदी खरं करण, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की भारताकडनं ऑपरेशन सिंदूर राबवलं जात असताना ब्रह्मोस या क्षेपणास्त्राचा वापर केला गेला आणि त्यामध्ये रावळपिंडी या ठिकाणी जे एअरबेस सिस्टम होतं ते अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं होतं। त्यामुळे पाकिस्तान पुरता बिथरलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानकडनं याबाबतच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। थेट डोंगरामध्ये बोगदा करून त्यांचं मुख्यालय, त्या ठिकाणी कंट्रोल युनिट अशा स्वरूपाचं स्थापन करण्याची एकूणच ही जी काही प्रक्रिया आहे ती पाकिस्तानकडनं केली जाते। त्यामुळे भारताचं ब्रह्मोस हे जे क्षेपणास्त्र आहे ते किती ताकदीचं आहे यावरनं त्याचा प्रत्यय येतो। आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी रावळपिंडीचं एअरबेस होतं त्यापासून अगदी 6 ते 10 किलोमीटर असं 2 टप्प्याच्या अंतरावर हे नवीन जे ठिकाण आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणासाठी थेट पाकिस्तान किती धास्तवलेलं आहे आणि थेट डोंगरामध्ये जाऊन अशा स्वरूपाचं मुख्यालय कंट्रोल युनिट करण्याची वेळ पाकिस्तानवर आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ऑपरेशन सिंदूर राबवत असताना भारतानं जे प्रयोग केले ते पाकिस्तानला कशा पद्धतीने धडा शिकवून गेलेले आहे हे एका बाजूला दिसतं आणि दुसऱ्या बाजूला भारताला पाकिस्तान कसा घाबरलाय, कसा त्या सगळ्या पार्श्वभूमीवर धास्तावलाय हे देखील या निमित्तानं अधोरेखित होत आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।